नमस्कार मंडळी, आपल्या शीतलवाणी या यूट्यूब चॅनेलवर मी शीतल तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पहिला श्रावणी सोमवार त्याचबरोबर योगायोगाने त्याच दिवशी आलेली नागपंचमी याबद्दल अतिशय सविस्तररित्या माहिती सांगणार आहे। नागपंचमी आणि श्रावणाचा पहिला सोमवार हा एकाच दिवशी आल्यामुळे आपण पहिल्यांदा पूजा कुणाची करायची, नागाची पूजा आधी करायची की आधी शिवलिंगाची पूजा करायची, त्याचबरोबर दोन्ही उपवासांचा समतोल कसा साधायचा, हे संपूर्ण दिवसाचं व्रत आपल्याला कशा पद्धतीने पूर्ण करायचं आहे, हे सगळं तुम्हाला याच व्हिडिओमध्ये माहिती होणार आहे। तेव्हा विनंती करते की आपला हा व्हिडिओ, ही माहिती शेवटपर्यंत नक्की ऐका। चॅनेलवर पहिल्यांदाच आलेला असाल, अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर हे आपलं नवीन चॅनेल आहे शीतलवाणी। धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी, वेगवेगळ्या पुराण कथा ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या शीतलवाणी या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करू शकता आणि हा व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये लिहा ओम नमः शिवाय। चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करते। तर मंडळी, येत्या 13 ऑगस्टला म्हणजे नुकतीच जी 13 ऑगस्ट तारीख झाली तेव्हा श्रावण महिन्याची सुरुवात झाली। आदल्या दिवशी आपण दीप अमावस्या सुरू केली। श्रावणाचा पहिला सोमवार आता 17 ऑगस्ट 2026ला आलेला आहे। योगायोगाने त्याच दिवशी नागपंचमीचा सुद्धा दुर्मिळ असा योग किंवा दुर्मिळ असा औचित्य सुद्धा आलेला आहे की दोन्ही पूजा आपल्याला एकत्रितरित्या करता येणार आहे। श्रावणातला 5वा दिवस, श्रावण सुरू झाला की लगेच 5वी तिथी येते नागपंचमीची। नागाची पूजा पंचमीला केली जाते, श्रावणाच्या 5व्या दिवशी केली जाते, म्हणूनच या तिथीला नागपंचमी असं म्हटलं जातं। नागोबा देवाप्रती किंवा भगवान शिवशंकरांच्या गळ्यातला दागिना म्हणून ओळखले जाणारे नागदेवता यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी किंवा आपल्या निसर्ग पूजेचा एक भाग म्हणून नागपंचमी घराघरामध्ये, गावागावांमध्ये किंवा प्रत्येक प्रदेशात वेगवेगळ्या रीतीने किंवा त्यांच्या परंपरांनुसार साजरी करण्याची एक प्रथा पडलेली आहे। तुमच्याकडे नागपंचमी तुम्ही कशी साजरी करतात मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। तर सुरुवातीला आपण बोलूया उपवासाबद्दल। म्हणजे श्रावणाचा पहिला सोमवार आहे, मग आपण उपवास कसा करायचा, किंवा नागपंचमी सुद्धा आहे, मग दोन्ही उपवासांचा समतोल कसा साधायचा। तर बघा, श्रावणाचा पहिला सोमवार असला तरी पण आपण दिवसभर उपवास करत असतो। सकाळी सूर्योदयापासून आपण श्रावणाच्या पहिल्या सोमवारचं किंवा प्रत्येक सोमवारचं व्रत सुरू करतो आणि संध्याकाळी सूर्य मावळण्याच्या वेळेला ते उपवास किंवा ते व्रत सोडण्याची पद्धत असते। म्हणजे सूर्योदय झाला, उपवासाला सुरुवात झाली आणि त्यानंतर सूर्यास्त झाला की आपण नंतर आपली जी जेवणाची वेळ असते त्यावेळेस उपवास सोडू शकतो। आता नागपंचमीच्या उपवासाबाबत अशा प्रथा आहेत किंवा वेगवेगळ्या भागातल्या अशा पद्धती आहेत। त्यातली एक पद्धत म्हणजे नागपंचमीचा उपवास हा बऱ्याच ठिकाणी नागचतुर्थीच्या दिवशी सुरू केला जातो आणि तुम्ही दिनदर्शिकेवर सुद्धा वाचलं असेल की रविवारच्या दिवशी म्हणजे 16 ऑगस्टला तिथे लिहिलेला आहे नागचतुर्थीचा उपवास म्हणून। तर भावाचा उपवास हा बऱ्याच ठिकाणी नागचतुर्थीला म्हणजे नागपंचमीच्या आदल्या दिवशी सुरू होतो आणि नागपंचमीला तो उपवास सोडण्याची पद्धत आहे। जेव्हा आपली नागोबाची पूजा होते म्हणजे साधारणतः दुपारी 12 वाजेपर्यंत वगैरे म्हणा, तर तेव्हा तो उपवास सोडण्याची पद्धत आहे। दुसऱ्या भागात किंवा काही भागांमध्ये, नाशिकच्या सुद्धा बऱ्याच भागांमध्ये किंवा संपूर्ण नाशिक जिल्ह्यात असं म्हटलं तरी चालेल, कारण एवढं परफेक्ट तर नाही मी म्हणू शकत, पण जेवढं काही ऐकलेलं आहे त्याच्या बाबतीत मी तुम्हाला हेच सांगू इच्छिते की नाशिकमध्ये तर हीच पद्धत आहे की नागपंचमीचा जो काही भावाचा म्हणून उपवास असतो, म्हणजे नागाला आपला भाऊ मानून बऱ्याच महिला हा उपवास करतात। तर हा नागोबाचा जो उपवास आहे तर तो नागपंचमीच्या पूर्ण दिवसभर तर नाही केला जात। आपण एकदा सकाळी सूर्योदयापासून या उपवासाला सुरुवात केली की त्यानंतर आपण दुपारी म्हणा किंवा 3-4 वाजेपर्यंत म्हणा, जी काही आपली नागोबाची पूजा आटोपते त्याच्यानंतर आपण हा उपवास सोडू शकतो। त्याच्यामुळे बऱ्याच घरी ही सुद्धा पद्धत आहे की नागपंचमीचा उपवास सोडायची वेळ झाली की त्याच्या अगोदरच महिला नागपंचमीचे नियम जे पाळलेले आहेत दिवसभरात किंवा दुपारपर्यंत म्हणा, तर ते थांबवतात आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करतात। काही ठिकाणी तर अशी ही पद्धत आहे।
नागपंचमीच्या दिवशी नागोबाचा जो काही आपण उपवास करतो तर तो सोडला जातो वाफवलेल्या पदार्थांनी, किंवा आदल्या दिवशीच आपण काही तयारी करून ठेवायची, टिकणारे अन्नपदार्थ आपण बनवून ठेवायचे आणि तेच खाऊन आपण हा उपवास सोडायचा. दिवसभर आपण स्वयंपाकासाठी जणू काही सुट्टीच घेतलेली असते असं केलं तरीही चालेल, किंवा काही ठराविक भांडी आपल्याला या दिवशी वापरता येतात तर मग आपण ती वापरून नागोबासाठी नैवेद्य बनवू शकतो किंवा आपल्यासाठी स्वयंपाक करू शकतो. तर तुम्ही तुमच्या भागामध्ये समजा दुपारीच उपवास सोडण्याची पद्धत असेल, नागोबाचा उपवास आदल्या दिवशी धरून दुसऱ्या दिवशी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी दुपारीच उपवास सोडण्याची पद्धत असेल, पण तुम्ही श्रावणी सोमवार सुद्धा करत असाल तर मग तुम्हाला नागचतुर्थीच्या दिवशी धरलेला जो उपवास आहे तो सोमवारच्या दिवशी म्हणजे नागपंचमीच्या दिवशी आपल्या पहिल्या श्रावणी सोमवारचा पूर्ण दिवस उपवास करून संध्याकाळी सोडावा लागेल. त्याच्यामध्ये तर आपल्याला काही बदल करता येणार नाही. मात्र तुम्ही श्रावणाचा म्हणजे सोमवारचा म्हणून उपवास धरणार नसाल किंवा तुम्ही ते धरतच नसाल तर मग तुम्ही नेहमीप्रमाणे दुपारी किंवा ज्या वेळात नागपंचमीचा उपवास सोडतात, भावाचा उपवास सोडतात त्यावेळेस तुम्ही हा उपवास सोडला तरीही चालेल. आता काही जणांचा 16 सोमवारचा देखील उपवास असेल, त्याच्यामुळे मला तुम्हाला इथे हे सांगायचं आहे, तुम्ही 16 सोमवारचाही उपवास धरत असाल, श्रावणाचा पहिला सोमवार म्हणून सुद्धा उपवास धरत असाल आणि नागपंचमीचा म्हणून सुद्धा धरत असाल तर मग तुम्ही कोणते तरी 2च उपवास धरा, एकतर 16 सोमवार आणि नागपंचमी किंवा पहिला सोमवार आणि नागपंचमी, किंवा पशुपतीचा जरी उपवास तुमचा असेल तर पशुपती उपवास आणि आपला नागपंचमीचा उपवास. कारण आपल्याला हे थोडंसं करता येईल, इंग्लिशमध्ये म्हणायचं झालं तर मॅनेज करता येईल की आपण नागचतुर्थीचा उपवास आदल्या दिवशी धरल्यामुळे किंवा नागपंचमीच्या दिवशी जरी आपल्याकडे पद्धत आहे उपवास धरण्याची तर दुपारी ऐवजी आपण संध्याकाळी तो उपवास सोडायचा. तर अशा पद्धतीने हे झालं उपवासाच्या बाबतीत. आता नागाची पूजा आधी करायची की आपली श्रावणी सोमवारची पूजा आधी करायची म्हणजे शिवलिंगाची पूजा आधी करायची, तर कोणतीही पूजा तुम्ही आधी केली कोणतीही नंतर केली तरी पण दोन्हीही भगवान शिवांच्याच पूजा आहेत. जरी नागोबा आहेत तरी पण ते भगवान शिवांच्या गळ्यामध्ये आहेत, त्यांचा गळ्यातील एक मुख्य दागिना म्हणून त्यांची ओळख आहे, किंवा भगवान शिवांचेच आपण ते नागोबा देवता म्हणजे भक्त आहेत असंही म्हणू शकतो. त्याच्यामुळे कोणती पूजा आधी करायची कोणती नंतर करायची असा भेदभाव ठरवू नका किंवा करू नका. आपल्याला जी पूजा वाटते अगोदर करावी तर ती आपण नक्कीच आधी करू शकतो. श्रावणाचा पहिला सोमवार असल्यामुळे या दिवशी शिवामूठ आहे तांदळाची, तर अख्खे तांदूळ मूठ भरून किंवा जरी आपण मुठीच्या आकारात तांदूळ धरले तरी पण फुल मूठ भरूनच ते तांदूळ असायला पाहिजे अशी कोणतीही जबरदस्ती नाही. तुम्ही अगदी त्या मुठीमध्ये 5 तांदूळ ठेवले 11 ठेवले किंवा पूर्ण मूठभर जरी ठेवले तरी पण त्याचा अर्थ तेवढाच महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे तुमच्या पद्धतीने तुम्ही जेवढे तांदूळ घ्याल तेवढे फक्त अखंड घ्या, न तुटलेले घ्या आणि शिवलिंगावर उजव्या हातामध्ये ते तांदूळ धरून म्हणजे ती शिवामूठ पकडून आपल्याला तिच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे. किंवा काही ठिकाणी अशी पद्धत आहे की आपण समजा तांदूळ धरले या उजव्या हाताच्या मुठीमध्ये, तर वरून आपण दुसऱ्या हाताने पाणी सोडत राहायचं तांब्याने म्हणा किंवा दुसऱ्या व्यक्तीला सांगून किंवा स्वतःही करू शकतो. तर थोडं थोडं पाणी सोडत राहायचं आणि ती मूठ आपण खाली शिवलिंगावर सोडत राहायची म्हणजे ते धान्य आपण अर्पण करत राहायचं. धान्याच्या स्वरूपामध्ये शिवलिंगावर जो अभिषेक केला जातो त्याला म्हटलं जातं शिवामूठ. तर आपण श्रावणाच्या पहिल्या सोमवारी दरवर्षी तांदळाची शिवामूठ अर्पण करतो. तांदळाची शिवामूठ किंवा कोणत्याही धान्याची शिवामूठ जेव्हा आपण शिवलिंगावर अर्पण करतो तेव्हा आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो, नमः शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने, नमः शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने, शृंगीभुंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे असा मंत्र आपण म्हणू शकतो. किंवा आपण मराठीमध्ये असं म्हणू शकतो, म्हणजे महिला ज्या लग्न झालेल्या महिला आहेत त्या असं म्हणू शकतात, शिवा शिवा महादेवा, शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्यांची दिरा जावांची भरताराची, नावडती आहे ती आवडती कर रे देवा. आणि पुरुष असं म्हणू शकता, शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सर्वांचं कल्याण कर रे देवा, सर्वांचं कल्याण कर रे देवा, किंवा
मनातल्या सर्व इच्छा पूर्ण कर रे देवा, अशा पद्धतीने म्हटलं तरीही चालेल. आणि महिलांनो, मी तुम्हाला एक इथे सांगते की तुम्हाला जर हे वेगळं वाटत असेल की असं आपण कसं म्हणायचं की माझ्या घरी सर्व काही चांगलं आहे, माझ्यावर सगळेजण प्रेम करतात, किंवा माझ्या घरामध्ये असं माझ्यावर कोणी रागावलेलं आहे किंवा मी कुणाची नावडती आहे असा प्रकारच नाही, मग आपण ते मंत्रांच्या स्वरूपामध्ये किंवा मराठीमध्ये म्हणताना सुद्धा असं का बरं म्हणायचं, त्याच्याऐवजी आपण काही म्हणू शकतो का? तर तुम्ही सुद्धा असंच म्हणू शकता. ज्या पद्धतीने मी पुरुष व्यक्तींनी पूजा करताना काय म्हणावं ते सांगितलेलं आहे, तर त्या पद्धतीनेही तुम्ही म्हणू शकता की शिवा शिवा महादेवा, माझी शिवा मूठ ईश्वरा देवा, मनातल्या सर्व इच्छा पूर्ण कर रे देवा, किंवा सर्वांचं कल्याण कर रे देवा, अशा पद्धतीने तुम्ही म्हटलात आणि ती शिवामूठ शिवलिंगावर अर्पण केली तरीही चालेल. आता बरेच जण प्रश्न विचारतात की शिवलिंगावर शिवामूठ वाहताना आपण ती तीनदा वाहायची का किंवा एकदाच वाहायची? एकदाच वाहून द्यायची, काही अडचण नाही, फक्त थोडं थोडं पाणी शिंपडत. कारण आपण शिवलिंगावर जरी धान्याचा अभिषेक करत असलो तरी शिवलिंगाचा अभिषेक हा द्रव पदार्थांशिवाय पूर्ण होत नाही, म्हणून आपल्याला तिथे पाण्याचा वापर करावा लागतो. तर अशा पद्धतीने तुम्ही शिवामूठ वाहू शकता. आता ही जी पूजा आहे ती तुम्ही सकाळी निवांत वेळेत केली तरीही चालेल, किंवा म्हणजे सकाळी पूजा करण्यामागचं महत्त्व मी तुम्हाला थोडक्यात सांगते की रात्री आपली झोप व्यवस्थित झालेली असते, आपलं मन शांत झालेलं असतं, मेंदू नवनवीन विचार करण्यासाठी जरा व्यवस्थित असतो. दिवसभरात कसं आपल्या मनात खूप गोंधळ असतात, विचारांचं काहूर माजलेलं असतं किंवा बऱ्याच गोष्टी असतात, कधी कधी आपल्या मनावर ताणतणाव सुद्धा असतो. पण रात्री पुरेशी झोप आपली झालेली असल्यामुळे, आराम झालेला असल्यामुळे आपलं मन पूजेसाठी व्यवस्थित असतं, असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आपण सकाळी पूजा केली तर अतिउत्तम, आणि नसेलच शक्य तर भगवान शिवांची पूजा ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये, म्हणजे जेव्हा सूर्य मावळतो त्याच्यानंतर सुद्धा काही वेळ उजेड असतो बघा, म्हणजे अगदीच लगेच रात्र होते असा काही विषय नाही, तर ती जी वेळ असते ती प्रदोष काळाची वेळ मानली जाते. अशा वेळेमध्ये तुम्ही शिवलिंगाची पूजा नक्कीच करू शकता. लक्षात ठेवा, शिवलिंगावर हळदी कुंकू वाहू नका. तुम्ही चंदन, भस्म, गुलाल यापैकी किंवा अष्टगंध, पांढरं चंदन असे गंध शिवलिंगावर लावू शकता. ज्यांच्या घरी शिवलिंग ठेवण्याची परंपरा नाही, पद्धत नाही, कारण प्रत्येक घराण्याच्या ज्या काही चालीरीती आहेत किंवा कुळाचार जे आहेत ते वेगवेगळे असतात, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही घरच्या घरी पार्थिव शिवलिंग बनवून त्याची पूजा करून त्यानंतर ते लगेच विसर्जित केलं तरीही चालेल, किंवा हे तुम्हाला शक्य होणार नसेल तर तुम्ही मंदिरात जाऊन शिवलिंगाची पूजा करून येऊ शकतात. शिवलिंगावर बेलपत्र वाहू शकता. धोत्र्याचं फूल, धोत्र्याचं फळ, बेलाचं फळ या ऋतूमध्ये हिरवं मिळतं, उन्हाळ्यामध्ये छान पिकलेली बेलाची फळं आपल्याला मिळतात, पण आता सध्या नाही मिळत, तर हिरवी बेलाची फळं असतात ती वाहिली तरीही चालतं. पांढरी फुलं, त्याचबरोबर गोकर्णाची फुलं शिवलिंगावर वाहण्यासाठी योग्य मानली जातात, किंवा भगवान शिवांना ती प्रिय आहेत असंही मानलं जातं, तर ती फुलं वाहिली तरीही चालतील. अगदीच नाही मिळाली तर सध्याच्या ऋतुमानानुसार आपल्याला जी फुलं किंवा ज्या पद्धतीची फळं उपलब्ध होतील ती शिवलिंगावर आपण अर्पण करू शकतो. शेवटी आपला भाव किंवा आपली श्रद्धा, भक्ती ही फार म्हणजे फार महत्त्वाची आहे. बेलाची पानं वाहताना पालथी करून शिवलिंगावर वाहा. आता आपण नागपंचमीकडे थोडंसं वळूया. तर बघा, तुम्ही नागपंचमीचा उपवास करा किंवा आपला श्रावणाचा पहिला सोमवार आहे म्हणून उपवास करा, पण या उपवासामध्ये आपल्याला भगर खायची नसते. आपण साबुदाणा खिचडी खाऊ शकतो. ती सहन होत नसेल, पोटाला त्रास होत असेल तर फळं खाऊन उपवास करा, किंवा उपवासाला अजून बऱ्याच गोष्टी खाऊ शकतो असे पर्याय आहेत आता सध्या, जसं की सुकामेवा आहे. त्याचबरोबर आपल्याकडे सध्या आपण काय खातो ते मखाणे खातो, तर त्याची खीर सुद्धा अतिशय चविष्ट लागते, ती आपण खाऊ शकतो. अजूनही आपण उन्हाळ्यामध्ये बघा उपवासाच्या काही पापड्या वगैरे तयार करून ठेवू शकतो, म्हणजे ठेवलेल्या असतात, तर त्याही आपण खाऊ शकतो. म्हणजे खूप जास्त तेलकट किंवा अगदीच साबुदाण्याने त्रास होतो असे पदार्थ नाही खाल्ले तरीही चालतील. आपल्या पोटाला जे काही सहन होतं आणि थोडाफार उपवासही आपण काढावा, अन्नाचा त्याग आपण या दिवशी करावा असं म्हटलं जातं ना, तर थोडीफार भूक आपल्या पोटामध्ये राहू द्या. बाकी उपवासाचं महत्त्व काय आहे ते तुम्ही सर्वजण जाणतातच. तर अशा पद्धतीने आपल्याला उपवास करायचा आहे. नागोबाची पूजा कशी करायची बघा, आपल्याकडे नाग नरसोबा असायला हवा पूर्ण श्रावण महिनाभर. एकदा आपण श्रावणाच्या पहिल्या दिवशी किंवा श्रावणाच्या पहिल्या सोमवारी नाहीतर नागपंचमीच्या दिवशी नागोबा चिकटवला
की त्याच्यानंतर पोळा येईपर्यंत आपल्याला तो काढायचा नसतो. देवघराच्या आसपास कुठेतरी भिंतीवर आपण तो चिकटवायचा, किंवा तुम्ही लॅमिनेशन वगैरे करून घेतलेलं असेल तर तुम्ही तो देव्हाऱ्यामध्ये सुद्धा ठेवू शकता. आता नाग नरसोबाचं जे काही चित्र असतं त्याच्यामध्ये कुणाकुणाचं चित्र असतं, भक्त प्रल्हाद आणि नरसिंह यांचा जो काही प्रसंग आहे, ज्याच्यामध्ये भगवान नरसिंह जे विष्णूंचंच रूप आहेत, प्रभू श्रीहरी विष्णू, भगवान श्रीहरी विष्णू यांचंच रूप आहे, आणि ते हिरण्यकश्यपूला मारताना दाखवलेले आहेत. म्हणजे तिथे काय भक्त प्रल्हादाचं रक्षण करताना ते दाखवलेले आहेत. तर ते एक चित्र असतं. त्याचबरोबर कालिया नागावर उभे असलेले श्रीकृष्ण आहेत ते चित्र असतं, जिवत्यांचं चित्र असतं. त्याचबरोबर सगळ्यात शेवटी म्हणजे खाली बुध बृहस्पती एकमेकांसमोर उभे आहेत हे सुद्धा चित्र असतं. तर या सगळ्या रक्षक देवता किंवा बुध बृहस्पती हे कुठेतरी गुरुस्थानी म्हणून आपण त्यांना पूजतो, या अर्थाने ही चित्र दाखवलेली असतात. जिवत्या ज्या असतात तर त्या सुद्धा बाळांचं रक्षण करतात म्हणून दाखवलेलं आहे. तर एका राजाला पुत्र झाला होता, पण तो 2 तुकड्यांमध्ये झालेला होता. म्हणजे 2 बायका असल्यामुळे एका ऋषींच्या सल्ल्यानुसार त्याने जे काही आणलं खाण्यासाठी, की ऋषींनी सांगितलं हे तुम्ही तुमच्या पत्नींना खाऊ घाला हा प्रसाद. तर मग 2 पत्नी असल्यामुळे राजाने ते फळ जे होतं किंवा जो प्रसाद होता तो अर्धा अर्धा करून 2 पत्नींना दिला. दोन्ही पत्नी योगायोगाने गर्भवती राहिल्या आणि त्यांच्या पोटी असं बाळ जन्माला आलं की जे फक्त मांसाचे गोळे दिसत होते. पण जिवती ही जी होती ना, जरा नावाची जी राक्षसीन होती, तर ती खरं तर कोणी देवी नव्हती, ती राक्षसीन होती, राक्षसी कुळातली होती. आणि तिला ते 2 तुकड्यांमध्ये असं काहीतरी मांसाचे गोळे दिसले आणि तिचं आई पण कुठेतरी जागृत झालं तिथे. जरी ती राक्षसीन होती तरी आई ही आईच असते. आईसारखं मोठं दैवत किंवा आईसारखा योद्धा जगात कुणीच नाही असं म्हटलं जातं ना, तर ते काही चुकीचं नाही. तर तिने सहज ते मांसाचे गोळे जोडून पाहिले आणि तिथे ते बाळ जिवंत झालं. तर जराच्या नावावरून जराने त्या बाळाला एकसंध केलं, जे 2 तुकड्यांमध्ये विभागलेलं होतं, म्हणून त्या बाळाचं नाव त्या राजाने जरासंध असं ठेवलं. तर त्याच्यावरून मग एक बाळांची रक्षक देवता या अर्थाने जिवती किंवा जरा जिवंतिका हे पूजन घरोघरी तेव्हापासून होऊ लागलं. तर ही सुद्धा रक्षक देवता आहे. कालिया नागाची कथा तुम्हाला माहिती आहे की यमुनेमध्ये त्या लहान मुलांचा चेंडू जो आहे, चेंडूफळी खेळता खेळता तो चेंडू यमुनेमध्ये गेला होता आणि यमुनेमध्ये कालिया नावाचा अतिशय विषारी किंवा दृष्ट असा नाग राहत होता, साप होता तो, अनेक फणे असलेला. तर भगवान श्रीकृष्णांनी त्याला मारून न टाकता त्याला जीवदान दिलं, त्याला सगळं काही समजावून सांगितलं आणि त्या मुलांना पुन्हा त्यांचा चेंडूही परत केला होता. तर अभय दिलं कालिया नागाला. तर त्याच्यामुळे त्या नागदेवतेची पूजा नागपंचमीला होऊ लागली. तर याच्यातून आपल्याला ही शिकवण मिळालेली आहे. तर जरा ही राक्षसीन होती तरी पण तिला कोणी शिक्षा केली का? नाही, कारण तिने एक चांगलं काम केलं होतं. त्याच पद्धतीने कालिया नाग हा सगळ्यांसाठी दृष्ट होता, पण तरीही भगवान श्रीकृष्णांनी त्याच्यावर राग न दाखवता समजूतदारपणा दाखवला आणि त्याला अभय दिलं. त्यानंतर तो नाग खूप दूर निघून गेला की त्याच्यामुळे कुणालाही त्रास होणार नाही. त्याच पद्धतीने हिरण्यकश्यपूचा जो काही म्हणजे छळ चालला होता प्रजेशी किंवा त्याच्या स्वतःच्या मुलाशी, पण त्याला समजावून सांगूनही तो काही भानावर आला नाही. भगवान शिवांचं त्याला वरदान होतं, पण वरदान त्याचं कशा पद्धतीने मोडलं हे आपल्याला आता त्याच्यावर चित्रपट आलेला आहे, भक्त प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपू. तर ते तुम्हाला त्याच्यातून बघायला मिळेल की त्याचा अंत कसा झालेला आहे. किंवा आपण लहानपणी छान छान गोष्टी म्हणून आपल्याकडे पुस्तक असायचं बघा, तर त्याच्यामध्ये सुद्धा भक्त प्रल्हादाची आणि भगवान श्रीहरी विष्णूंची ती कथा आहे. आता नाग नरसोबाचं या चित्राचं मी तुम्हाला स्पष्टीकरण यासाठी दिलं की तो चिकटवणं किती महत्त्वाचं आहे आपल्या घरामध्ये. कारण श्रावण महिना हा निसर्गाला पूजण्यासाठीचा महत्त्वाचा महिना मानला जातो. तर मग या महिन्यात पावसामुळे बऱ्याच काही अडचणी आपल्याला येऊ शकतात किंवा पूर्वीच्या काळी जरा जास्त यायच्या. तर या रक्षक देवतांचं चित्र आपल्या घरामध्ये लावणं फार महत्त्वाचं असायचं. तर बऱ्याच घरांमध्ये नागाची पूजा ही तांदळाने किंवा धान्याने नागाच्या प्रतिमा काढून मगही केली जाते किंवा भिंतीवर नागाचं चित्र काढण्याची पद्धत आहे. पण आता आपली घरं आधुनिक आहेत, त्याच्यामुळे चित्र काढणं दूरच राहिलं. त्याच्यामुळे प्रतिमा आणून ती चिकटवणं हे जरा जास्त सोपं वाटतं. पूर्वीच्या काळी ही प्रतिमा आणायच्या, कागदी असा फोटो असतो तो साधासा,
पण त्याला फार महत्त्व दिलं जातं श्रावणामध्ये. आणि खरं तर आपल्या भारतीय संस्कृतीची आपल्याला खूप चांगली शिकवण आहे की आपण प्रत्येक सणवार जो आहे, आपली संस्कृती आहे, ती चांगल्या पद्धतीने जपण्याचा, साजरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर आपल्याला या नाग नरसोबाच्या चित्राचं पूजन करायचं असतं, किंवा तुमच्याकडे नागाचे पुतळे बनवले जात असतील, किंवा तुम्ही नागपंचमीच्या निमित्ताने ते विकत आणत असतील, तर तुम्ही ज्याही पद्धतीने दरवर्षी पूजा करतात तशी करा. नाग देवतेला आपण हळदी कुंकू वाहा किंवा चंदनाचा गंध लावा. तुमच्या इच्छेनुसार, श्रद्धेनुसार तुम्ही कोणता गंध लावतात तेही मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर नागोबाला या दिवशी आघाड्याची माळ घातली जाते, पण त्यासाठी कच्चा धागा घ्यायचा आणि कच्च्या धाग्याला गाठी तयार करत करत त्याच्यामध्ये आपल्याला ती आघाड्याची पानं पक्की करून, म्हणजे ती जी गाठ आपण तयार करतो ना, तर ती पक्की करण्यापूर्वी त्याच्यामध्ये आपल्याला आघाड्याचं एक पान घालायचं असतं, मग ती गाठ पक्की करायची. अशा पद्धतीने गाठींची ती आघाड्याच्या पानांची माळ आपल्याला करायची असते, कारण या दिवशी सुईचा किंवा टोकदार वस्तूंचा वापर करत नाहीत. आता या दिवशी नागदेवतेच्या समोर दुधाचा नैवेद्य, त्याचबरोबर दूध आणि गूळ किंवा ज्वारीच्या लाह्या, दूध, कानोले अशा पद्धतीचा देखील नैवेद्य दाखवला जातो. तुमच्याकडे कोणता नैवेद्य दाखवतात तेही मला कमेंट करून सांगा. काही ठिकाणी हे जे कानोले असतात ना, कानोले किंवा कानवले, तर काही ठिकाणी पुरणाचे बनवतात, काही ठिकाणी डायरेक्ट दिंड बनवले जातात, तर काही ठिकाणी या दिवशी जास्तीचा स्वयंपाक केलाच जात नाही, किंवा तवा न ठेवणे, चिरणे, कापणे, भाजणे या बऱ्याच गोष्टींना बंदी असते. ते सुद्धा म्हणजे आपल्याला एक उसंत मिळावी याच अर्थाने, त्याच्यामागे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही आहे, पण ही कामं थांबवलेली असतात, यांना सुट्टी दिलेली असते. त्याच्यामुळे मग महिला काय करतात, एकतर ज्यांच्याकडे तवा वगैरे ठेवतात त्यांच्याकडून ते कानवले भाजून आणतात, म्हणजे गव्हाच्या पिठाला मळून एक करंजीसारखा आकार देऊन त्याच्यामध्ये फक्त गूळ आणि तूप थोडं थोडं भरलेलं असतं. तर काही जण करंजीसारखाच आकार देऊन त्याच्यामध्ये पुरण भरतात आणि ते कानवले वाफवून वगैरे घेतात. तर अशा पद्धतीने ते केलं जातं. आमच्याकडे असं होतं की तवा ठेवायचा नाही, कढई ठेवायची नाही, काही भाजायचं नाही, कापायचं नाही, तर म्हणजे भाजायचं नाही पण ते तव्यावर किंवा कढईमध्ये किंवा फोडणी द्यायची नाही, बऱ्याच गोष्टी होतात. त्याच्यामुळे मग जे पितळेचं जाड तळाचं ताट असायचं ना, तर त्याच्यावर पोळ्या वगैरे भाजल्या जायच्या या दिवशी. त्याचबरोबर कानवले सुद्धा मग त्या ताटामध्ये भाजून, म्हणजे कच्चे पक्केच थोडेसे भाजून घ्यायचे आणि मग ते नागोबाच्या फोटोसमोर, प्रतिमेसमोर, त्या चिकटवलेल्या प्रतिमेसमोर ठेवायचे. अशा पद्धतीने ते होतं. त्याचबरोबर वारुळाची पूजा या दिवशी महत्त्वाची असते. झोका बांधला जातो. झोका तुमच्याकडे अजूनही बांधला जातो का? त्यासाठी झाडे आहेत का? कमेंट करून सांगा. तेवढ्याच विचारांची देवाणघेवाण होते आणि जुन्या संस्कृती अजून कुठे कुठे जपल्या जात आहेत तेही आपल्याला कळतं. तर वारुळाची पूजा करायला जाणं या दिवसामध्ये थोडंसं आपल्याला भीतीदायक वाटतं, तरी सुद्धा महिला पूजा करतात, पण त्याच्यामध्ये खरोखर नाग वगैरे असायला नको आणि खऱ्या नागदेवतेला दूध पाजत नाही, हे सुद्धा लक्षात ठेवा. तर काही ठिकाणी असं केलं जातं, आमच्याकडे असंच केलं जायचं, कारण जिथे थोडासा पाण्याचा भाग कमी असतो ना, की पाणी कमी प्रमाणामध्ये आहे, तर तिथे आपल्याला बऱ्याच वारुळांना, म्हणजे आपण बघतो बरेच वारुळ आपल्याला दिसतात, वारुळांची पूजा करता येते. पण जिकडे काळी माती आहे किंवा पाणी वगैरे जास्त आहे तिकडे वारुळ शक्यतो एवढी नाही बघायला मिळत. तर मग आमच्याकडे शेतात आम्ही जायचो, आमच्या म्हणजे घरच्या आई बरोबर, काकू बरोबर, आजी बरोबर असं जायचो आणि शेतातली जी माती असायची ना, जिथे मोकळी जागा आहे, तर पीक पाण्याला कोणताही धक्का न लावता किंवा कोणाला कोणत्याही जीवाला त्रास होणार नाही अशा पद्धतीने आम्ही, म्हणजे आमच्या घरचे आई वगैरे, तर ती माती अशी एकत्र केली जायची. जसं की आपण नाही का मानवनिर्मित वारुळ ज्याला म्हणू शकतो ना, तर अशा पद्धतीने त्या मातीला आम्ही वारुळासारखा आकार द्यायचो आणि तिथेच दूध असेल किंवा नागोबाचा जो नैवेद्य असेल, ज्वारीच्या लाह्या असतील, काही फुलं वगैरे असतील, पाणी असेल, ते सगळं अर्पण करून तिथेच अगरबत्ती, दिवा वगैरे लावून, म्हणजे त्या वारुळाला नमस्कार करून आम्ही घरी यायचो. कारण शेतकऱ्यांचा मित्र म्हणून नागोबाला ओळखलं जातं. तर नागांचं वास्तव्य आपल्या शेतामध्ये नक्कीच असतं, भलेही आपण प्रत्येक वेळा त्यांना नाही बघत. तर या अर्थाने काळ्या आईची पण पूजा व्हायची आणि एक आपल्या पद्धतीने आपण वारुळ बनवून वारुळाची सुद्धा पूजा केली, अशा पद्धतीने ती पूजा व्हायची. तर मग तुमच्याकडे वारुळ उपलब्ध असेल, तिथे जाणं भीतीदायक नसेल, तर तुम्ही नक्की तिथे जाऊन पूजा करू शकता. किंवा सगळं टाळायचं असेल
आजच्या दृष्टीने, तर मग घरात नागोबाच्या तुम्ही मूर्तीची वगैरे पूजा करू शकता, प्रतिमेची पूजा करू शकता, तिथेच नैवेद्य दाखवू शकतात आणि तिथे तुम्ही एक मंत्रही म्हणू शकता तुमच्या पद्धतीने की हे नागोबा देवता, हे निसर्गाच्या रक्षका किंवा शेतकऱ्यांच्या मित्रा, तू आमच्यावर तुझी कृपादृष्टी नेहमी राहू दे, तुझं रक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे, पण तुझ्या प्रति आमच्या मनात जी काही भीती उत्पन्न होते ती आदरयुक्तच असू दे, उगीच वेगळ्या कारणांनी नसू दे, आमच्या पूर्ण कुटुंबाचं सुद्धा तू रक्षण कर. त्याचबरोबर तुम्ही तिथे भगवान शंकरांची सुद्धा आराधना करू शकता, एखादा मंत्र म्हणू शकतात किंवा एक श्लोक म्हणू शकता. कैलास राना शिवचंद्र मौळी फणींद्रनाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी. तर अशा पद्धतीने तुम्हाला नागदेवतेसाठी प्रार्थना करता येईल. आणि नागपंचमी कशा पद्धतीने साजरी करायची हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा. काही प्रश्न असतील तर खाली कमेंट्सचा बॉक्स दिलेला आहे, तिथे विचारा. आपण तिथे तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच जाणून घेऊ किंवा मी तुम्हाला लिहून पाठवण्याचं काम करेल. भेटूयात पुन्हा पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ असतील किंवा पुराणकथा असतील त्या ऐकण्यासाठी आजच आपल्या शीतलवाणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून, म्हणजे सणावारांची धावपळ, व्रतवैकल्यांची गडबड याच्यातून तुम्ही वेळ काढून आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तुम्हाला श्रावणाच्या पहिल्या सोमवारच्या त्याचबरोबर नागपंचमीच्या सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद मंडळी.